चला आम्ही चला सर्वांना विनंती आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर या. सर्व मान्यवर निखिल प्रॅक्टिस थांबवायची आहे. आपण आयोजकांना थोडासा आदर देऊया, रिस्पेक्ट करूया आयोजकांचा. येस येस चला तीनही टीम्स किशोर आपल्या टीमला घेऊन या. आपण पोद्दार 11 करावे या समोर या. त्याचबरोबर समर्थ 11 आपणही या. मी आदित्य भरत जाधव साहेबांना विनंती करतो आपण आपल्या समोर जॉईन व्हा. स्नेहल ताई आपल्याला विनंती आहे की आपणही जॉईन व्हा. आपल्यासमोर दुसरे ताई आहे त्यांनाही आपण घेऊन या. ओमकार माने साहेब या. आपण आदित्य साहेब या. चला पंचांचा सन्मान झालाय. त्यानंतर आपण ज्या ज्या घटकांनी या स्पर्धेला हातभार लावलाय मी आयोजकांना विनंती करेल की आपल्याला आता काही सन्मान करायचे, त्यामुळे सन्मान चिन्ह आपल्याला इकडे घेऊन यायचे. ओमकार साहेब या. स्नेहल ताई, आदित्य साहेब या. सर्वप्रथम आपण डीजे मॅडी यांचा सन्मान करूया. डीजे मॅडी या. आपण डीजे मॅडी यांचा सन्मान होईल. शाल देखील घेऊन या स्टेजवरून. चला डीजे मॅडी ज्यांनी उत्तम साऊंड क्वालिटी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिली, आमच्या आवाजाची काळजी, त्याचबरोबर सुंदर संगीत ज्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. तर आमचे नितेश भोईर सर, अमर भोईर सर यांना विनंती आपणही जॉईन व्हा आमच्या समवेत. येस डीजे मॅडी येतात. तर क्रिस्टल ट्रॉफी देऊन त्यांचा आपण सन्मान करूया डीजे मॅडी यांचा. येस ओमकार माने साहेब. ओमकार माने साहेबांना विनंती करतो आपण डीजे मॅडी यांचा सन्मान करावा. येस डीजे मॅडी या. जोरदार टाळ्या डीजे मॅडी यांच्यासाठी मित्रांनो. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं डीजे मॅडी निरळगाव, त्यांचे साथ दिला तो त्यांना साथ दिली ती डीजे राज, डीजे अभय आणि डीजे कुणाल यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमचे यूट्यूब लाईव्ह अर्थात PTC पनवेल टेनिस क्रिकेट केडी केतन दळवी यांना विनंती करतो की आपण यावं. अमर आहेत नीरज मनीष यांच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी स्वीकारला जाईल. येस यूट्यूब लाईव्ह साठी जोरदार टाळ्या. PTC साठी यश मनीचा सन्मान स्वीकारतायत. जोरदार टाळ्या मित्रांनो. यूट्यूब लाईव्ह साठी झाल्या पाहिजे. किशोर आपल्या टीमला सांगा की थोडा अवॉर्ड्स कडे लक्ष द्या. त्यानंतर आमचे गुणलेखक रोनक तांडेल यांना आपण इन्व्हाइट करूया. रोनक या. रोनक साठी एकदा जोरदार टाळ्या. उत्तम खेळाडू देखील आहेत. करावेचे सलामीवीर म्हणून ते आपण सातत्याने त्यांना पाहत असतो. आज त्यांचा संघ बक्षीस पात्र देखील ठरलाय. बक्षीस देखील त्यांना मिळालं. त्यानंतर समालोचक ज्यांचा आवाज आपण पहिल्या रात्रीमध्ये आणि आजच्या संपूर्ण डे नाईट फॉर्मॅटमध्ये ऐकला, अमर भोईर सर यांना आपण सन्मानित करूया. तर अमर भोईर सर यांना आपण इन्व्हाइट करूया. जोरदार टाळ्या अमर भोईर सरांसाठी. खूप उत्तम समालोचन, ज्यांच्या माध्यमातून उत्तम निवेदन प्रेझेंटेशन आपण पाहिलं. त्याचबरोबर करावे गावचे सुपुत्र, मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेवर ज्यांचं प्रचंड प्रभुत्व आहे असे नितेश भोईर सर यांना आपण इन्व्हाइट करूया. चला नितेश भोईर सर यांना आपण इन्व्हाइट करूया. मित्रांनो जोरदार टाळ्या नितेश भोईर यांच्यासाठी झाल्या पाहिजे. शब्दांची अफलातून रचना ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये उच्च पदस्थ नोकरी सांभाळून मात्र समालोचन ते करत असतात आणि त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी आपण करतोय. त्यानंतर आपण युवराज सरांचा सन्मान करूया. शब्दांची सजावट, भावनांची लय आणि खेळाचा स्पंदनशील राग यांच्या माध्यमातून जेव्हा समालोचन घडतं ना मित्रांनो, तेव्हा क्रिकेटचं विश्व एका नव्या जादूने उजलून उठतं आणि तीच काय जादू, तीच काय वाणी आणि त्याच वाणीने मात्र मंत्रमुग्ध केलं. 3 दिवस रात्रीमध्ये या आवाजाने मात्र भुरल पाडले सगळ्यांना. युवराज बाळी सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. चला आता मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण जाऊया. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच
12 रन्स आणि 2 विकेट्स. हेमंत बागशे ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला फायनल मॅच साठी हेल्मेट आपण घेऊन येऊया. चला जोरदार टाळ्या हेमंत साठी. फायनल मॅच मध्ये सामनावीर आपल्याला पाहायला मिळाला. हेमंत जबरदस्त खेळ हेमंतचा. दुर्वा देखील वृंदा ना का दुर्वा वृंदाने सांगितलं होतं पप्पा जिंकणार आणि पप्पा जिंकले पण. क्या बात आहे. मग बघा पूर्णपणे ड्रेसिंग देखील अगदी मॅच झाली. चला जाऊया आपण पुढील पारितोषिकाकडे. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असणार आहे? कोण? नाही 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 कोण? अजिबात नाही. अण्णा कोण? अण्णा मर्फी. तो नुसता श्रीकांत नाहीये. तो कोण आहे? फ्लाइंग श्रीकांत. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि आदित्य भरत जाधव साहेबांना मी विनंती करतो. याला श्रीकांतला आपण सन्मानित करूया. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. जोरदार टाळ्या श्रीकांतसाठी. श्रीकांतसाठी अगदी आपण 1 ते 2 मिनिटांचा संवाद फक्त साधूया. श्रीकांत, तुझे मळलेले कपडे सांगून जात आहेत. तू किती एफर्ट्स लावलेत ते मैदानाच्या आतमध्ये. आणि पंच देखील आम्हाला सांगत होते बॅकस्टेज की श्रीकांत इतका इन्व्हॉल्व होता 3 दिवसामध्ये गेममध्ये. मॅचची सिच्युएशन काही असू द्या त्याची कमिटमेंट ही 100 नाही तर 200% पाहायला मिळाली. काय म्हणशील एकंदरीत तुझ्या एफर्ट्स बद्दल, टीमचा परफॉर्मन्स आणि आयोजन? 3 प्रश्न 3 उत्तर अपेक्षित आहेत. पहिलं मी दादाला थँक्यू बोलेल. जे आयोजन आहे खूप सुंदर आहे आणि आम्हाला वेळोवेळी या गोष्टी खेळायला भेटत आहेत आणि परफॉर्म करायला भेटतो. हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. लोक छोट्या छोट्या टुर्नामेंटसाठी बाहेर तरसतात. आम्ही दर आठवड्याला टुर्नामेंट खेळतो आहेत म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. प्रॅक्टिस पण आहे आणि हेच आम्हाला बाहेर घेऊन सीयूड 11 पुढे न्यायची आहे. त्याच्यासाठी आम्ही खेळतो आहे. दुसरी गोष्ट कमिटी 1 नंबर. बंटी दादा कधीही 1 नंबर. कोणी असो म्हणजे सगळे मेंबर आहेत. सगळ्यांनी फिल्डिंग असो काय असो ते केल्यानंतर त्यांचं प्रोत्साहन भेटणं, प्रत्येक मॅच नंतर त्यांचा पाठी येऊन सांगणं खूप 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 मदत करतं. दुसरी गोष्ट त्यांना समर्थला कॉंग्रॅच्युलेट करेल. सगळे आमचेच प्लेयर आहेत. खूप चांगले खेळले. स्पेशली खूप 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 धन्यवाद. खूप तुम्ही पण चांगल्या प्रकारे खेळलात. आणि माझी स्पार्टन आहेत. फ्लाइंग श्रीकांत हा स्पार्टनसाठीच आहे. आणि मी कॉमेंटेटरला पण खूप खूप थँक्यू बोलेल की त्यांनी जे नाव दिलं आहे हे थँक्यू सर. आणि 5 वर्ष लागले हे माझ्याकडे यायला पण शेवटी प्रतीक्षा संपली. आणि स्पार्टन नक्कीच अजून भारी परफॉर्मन्स करायचा आहे. अजून भारी. इसके लिए खेलेंगे इसके लिए. थँक्यू सो मच. थँक्यू श्रीकांत. खरं तर श्रीकांत पहिल्या SBL मध्ये क्षेत्ररक्षण करत होता आणि मी समालोचन करत होतो. तिथे ओघामध्ये माझ्याकडनं ते निघून गेले कारण त्याने कॅच खूप चांगला पकडला होता आणि ती क्लिप SBLच्या ऑफिशियल पेजवर टाकण्यात आली होती आणि तिथून पुढे फ्लाइंग श्रीकांत आपण पाहतोय. खरं तर त्याला ओळखलं गेलं. त्यानंतर आपण जाऊया सर्वोत्कृष्ट गोलंदाज. अर्थातच 7 विकेट्स ज्याच्या नावावर आहे. पोद्दार 11 करावेचा स्ट्रायकर बॉलर मिस्टर जय पाटील. चला विराज थोरात आणि मित्र परिवार सर्वांना विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. सर्वांनी या. जिथे जेवढे उभे आहेत ना सगळ्यांनी या. चला जयसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वोत्कृष्ट गोलंदाज विराज या. इतका आग्रहाचं आपल्याला सर्वांनी आमंत्रण दिलं. या. चला विराज यांच्या शुभ हस्ते त्यांचा वाढदिवस देखील आहे. वाढदिवसाची त्यांना शुभेच्छा. चला जय. चला जयचा आपण पाहतोय सर्वोत्कृष्ट गोलंदाज देऊन सन्मान केलाय. 7 विकेट्स संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि पोद्दार 11 करावेच्या खरं तर विजयामध्ये त्याची भूमिका देखील महत्वाची होती. जयशी थोडासा आपण संवाद करूया. जय, काय म्हणशील एकंदरीत परफॉर्मन्स बद्दल? 3य क्रमांक मिळालाय करा, मात्र तुझा परफॉर्मन्स वैयक्तिक ज्यासाठी तुला हे पारितोषिक मिळालंय बेस्ट बॉलरचं, काय म्हणशील? काय नाही, मी माझा बेस्ट द्यायचा प्रयत्न केला आणि आयोजन पण खूप चांगलं होतं आणि आम्हाला संधी दिली ओमकारने इथे खेळायची, तीच मोठी गोष्ट आहे.
नाही ते तर होणारच होतं, कारण आता एका प्रभागामध्ये आपण आहोत त्यामुळे ती संधी मिळणारच होती. हे सर्कल बॉक्स क्रिकेट आम्ही कॉमेंट्री करताना तू चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत होता की 2 रिव्हर्स, एक स्वीप आणि एक रिव्हर्स स्वीप जिथे चौकार मिळाला, तुमचा संघ विजय झाला. या फॉर्मॅट बद्दल काय सांगशील? आणि हे क्रिकेट जे कॉलनीने जोपासलंय आणि आता नवी मुंबईमध्ये देखील नावारूपाला होते, हा फॉर्मॅट खेळताना तुला किती आनंद झाला आणि तुझी टीम पुढच्या स्पर्धांमध्ये अशा फॉर्मॅटमध्ये आम्हाला खेळताना पाहायला मिळेल का? नक्कीच पाहायला मिळेल. हे फॉर्मॅट तर आम्ही पहिल्यांदाच केलो, नाही तर आम्ही सरळच खेळतो टाईप गेम, आणि आम्ही प्रयत्न करू हे सर्व खेळायचं. धन्यवाद. चला एकदा जोरदार टाळ्या जय पाटील साठी झाल्या पाहिजे, सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा. यस, आम्ही बंटी दादाला विनंती करतो. बंटी दादा आपण या. सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला 112 धावा ज्याच्या बॅटमधनं आल्या, समर्थ 11चा श्रीलेश सरलाय बेस्ट बॅट्समॅन. येस, बंटी दादांच्या शुभ हस्ते आपण श्रीलेशला सन्मानित करूया. जोरदार टाळ्या श्रीलेश साठी. सर्वोत्कृष्ट फलंदाज, तब्बल 112 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. डावखुरी आताचा विस्फोटक फलंदाज समर्थ 11 संघाचा. श्रीलेश, काय म्हणशील एकंदरीत 112 धावा संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि तुझा संघही जिंकलाय, तुझा परफॉर्मन्स, तुझ्या टीमचा परफॉर्मन्स काय म्हणशील? एकदम एनर्जेटिक परफॉर्मन्स होता, मजा आली खेळून. टीमचा सपोर्ट होता, पप्पा मम्मींचा सपोर्ट होता, घरच्यांचा सपोर्ट होता, मजा वाटलं एकदम. कॅप्टनचा सपोर्ट होता, श्याम काकांचा सपोर्ट होता, पूर्ण 13 जणांचा सपोर्ट होता आम्हाला. थँक्यू. अमरफी दादाचा, सर्वांचा, स्पार्टन्सचा पण सपोर्ट होता. क्या बात आहे. कारण प्रतिस्पर्धी आपण फक्त क्रीडांगणावर असतो, बाहेर एकमेकाचे चांगले मित्र, आणि इतकी वर्ष आपण या परिसरामध्ये राहतोय. तुलाही तोच प्रश्न असेल, काय म्हणशील? पहिल्या पर्वामध्ये ओमकार दादा असतील, स्नेहलताई असतील, इतकं सुंदर आयोजन, प्रत्येकाने वावा केले. तू काय म्हणशील? तू यंग आहेस, तुझ्यासाठी हा प्लॅटफॉर्म खूप महत्वाचा आहे, कारण आता क्रिकेट पहिल्यासारखं राहिलं नाही. क्रिकेटची आर्थिक गणितं बदललीत, क्रिकेट आता करिअर म्हणून नवीन येणारी पिढी पाहू लागली. तू काय म्हणशील एकंदरीत या स्पर्धेबद्दल? तुझा कसा एक्सपिरियन्स होता खेळण्याचा? चांगला प्लॅटफॉर्म दादांनी यंग पोरांना दिला आहे. इकडूनच पोरं पुढे जातील. थँक्यू दादा, तुम्ही दिलात. खूप खूप अभिनंदन श्रीलेश. सर्वोत्कृष्ट फलंदाज मिस्टर श्रीलेश. विशाल लोखंडे आपण या. नील गदडे सरांकडून आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. येस विशाल या. मी आदित्य दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज आपण द्यावं. जोरदार टाळ्या विशाल साठी हे कॅश प्राइज होतं नील दादांकडून. चला त्यानंतर एक विशेष सन्मान मित्रांनो. बघा, स्पर्धा म्हटली की आयोजन करणारे पुढे येतात, इन्व्हेस्ट करणारे पुढे येतात की आम्हाला स्पर्धा भरवायची. मात्र ती स्पर्धा जेव्हा प्रत्यक्षात अंमलात आणायची असते मित्रांनो, तेव्हा मॅनपॉवर देखील तितकीच महत्वाची. आणि सीवूड्स म्हटलं की सीवूड्स बॉक्स क्रिकेट ग्रुप हे नेहमीच अग्रगण्य नाव घेतलं जातं कुठल्याही स्पर्धेच्या आयोजनामध्ये. तर मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या सीवूड्स बॉक्स क्रिकेट ग्रुप साठी झाल्या पाहिजेत. मी त्याच्या सर्व कमिटी मेंबर्सला विनंती करतो की आपण मंचावर यावं. आपल्या सर्वांचा विशेष सन्मान इथे या ठिकाणी करण्यात येणार आहे. चला सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. सीवूड्स बॉक्स क्रिकेट ग्रुप साठी सर्व त्याचे मेंबर्स या स्टेजवर या, सर्वजण या. सर्वांचा एकत्र सन्मान आपण करतोय. आता 3 दिवस तर इथं ग्राउंडवर फिरत होता सगळेजण की आयोजन करणार आहे. आता काय पाठीमागं या सगळे. चला मित्रांनो, जोरदार टाळ्या पुन्हा एकदा सीवूड्स बॉक्स क्रिकेट ग्रुप साठी झाल्या पाहिजेत. या आयोजनामध्ये अतिशय महत्वाची आणि मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली होती ओमकार दादांनी, आणि अतिशय सुंदररित्या ती जबाबदारी त्यांनी पेलली देखील. त्यानंतर आपण जाऊया मालिकावीर या पुरस्काराकडे. अर्थातच मॅन ऑफ द टुर्नामेंट, तब्बल 93 धावा आणि 5 विकेट्स, 118 पॉइंट्स मिळवत. तत्पूर्वी गणेश कांबळे आपण या. गणेश दादा या. हेमंत वाक्षे ठरला या स्पर्धेतील मालिकावीर. तत्पूर्वी गणेश कांबळे यांचा सन्मान आपण करतोय.
नाही, ओमकार दादांचे जवळचे मित्र आहेत. सिरीज द्या चला. वृंदा, लकी चॅम्प ये. चला हेमंतशी आपण चर्चा मगाशी केली आहे. पुन्हा एकदा जास्त काही वेळ घेणार नाही. मी वर्षाताईंना विनंती करतो की आपण मंचावर यावं. वर्षाताई, हेमंत यांच्या सौभाग्य होते. वर्षाताई, ताईंसाठी जोरदार टाळ्या, कारण क्रिकेटसाठी त्यांचा सपोर्ट पहा की मैदानात ते उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत ते पारितोषिक घेतात. यस, वृंदा, ताई, हेमंत वाक्षे. चला हेमंत, एक मिनिट, मी तुमच्याकडे येणार होतो. मला वाटलं नाही तुम्ही बोलणार की नाही. त्यामुळे ताई मी थोडासा हे होत होतो की बोलू की नको. काय म्हणाल ताई, दादांना तुमच्या यजमानांना पारितोषिक मिळाले. तुम्ही सातत्याने बघत असाल, प्रत्येक रविवार सकाळी गेले संध्याकाळी घरी येणार, दिवसभर क्रिकेट होणार, त्यांना एक दिवस मिळतो आराम करायला, तोही क्रिकेटसाठी. पण जेव्हा असं काही मिळतं तेव्हा किती आनंद होतो तुम्हाला? खूप मस्त वाटतं. आणि समर्थ टीम मध्ये समर्थाचं चैतन्य आहे आणि श्री स्वामी समर्थांचीच कृपा आहे समर्थ टीमवर. प्राऊड ऑफ यू समर्थ टीम. थँक्यू व्हेरी मच ताई. अगदी कमी शब्दामध्ये त्यांनी योग्य मांडणी केली. जाऊया आपण आता सांघिक पारितोषिकांकडे. सर्वप्रथम मेडल आपण देणार आहोत. तर पोद्दार 11 करावे. सर्व खेळाडू मेडलसाठी यायचे. आपल्याला मेडल्स घेण्यासाठी या सर्वांनी. जय, विपुल, चला सर्वांनी या. चला सर्वांनी या, समोरून या, फ्रंटने या. चला कमिटी मेंबर आपण या, आपल्याही सर्वांच्या शुभस्ती देऊया. चला 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 या. चला जय येत आहेत, तिकडनं या, लेफ्टनी या आणि राईटनी या, बाहेर या. खाली फक्त लक्ष द्या, थोडंसं खाली लक्ष द्या, इलेक्ट्रिक फटाके आहेत खाली. चला मेडल दिले जात आहेत, तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय. मेडल्स घ्या, पहिले मेडल्स घ्या, चेक नंतर द्या, मेडल्स द्या. दादा चेंज करून आले. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो पोद्दार 11 करावे संघ. चला त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देऊया. चला उरलेले मेडल्स आपण त्यांच्याकडे देऊया, काही खेळाडू उपस्थित नाही आहेत. चला आदित्य भरत जाधव साहेब, गणेशजी कांबळे, ओमकार माने साहेब, आमचे एसबी सीवूड्स बॉक्स क्रिकेट ग्रुपची संपूर्ण कमिटी. जोरदार टाळ्या मित्रांनो. पोद्दार 11 करावे संघासाठी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. कॅश प्राइज 7,000 आणि हे जबरदस्त क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहतो त्यांना प्रदान करण्यात येते. कारण नितेश भोईर आमच्या करावेचेच आहेत, त्यामुळे ते हे सर्व क्षणचित्र कॅप्चर करतात. त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की त्यांचा संघ आपण पाहतोय की तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. त्यानंतर आपण जाऊया द्वितीय क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 11,000. सर्व खेळाडूंना मेडल्स आणि क्रिस्टल ट्रॉफी. स्पार्टन्स लीड करतील किशोर. चला स्पार्टन्स या, मेडल्स द्या सर्वांना. चला मेडल्स द्या, सिल्वर मेडल्स. चला सर्व खेळाडू स्पार्टन संघाचे किशोर, मर्फी, युग, अक्षय आपल्याला पाहायला मिळतील. या विशाल शिंदे, लाजू नका. तर एवढ्या आयोजनामध्ये आपण सर्वात पुढे होतो, फ्रंट सीटवर होतो. काय अमित दादा, आता बॅक सीटला जाऊन काय करायचं? हो बघा, मर्फी यांची सुकन्या देखील आहे छोटी. सर्वांना आपण मेडल्स या ठिकाणी प्रदान करतोय. 11,000 रुपये कॅश प्राइज आणि ही अतिशय सुंदर आणि रेखीव शौर्य प्रतिष्ठानची
ही क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहतोय. येस, आदित्य भरत जाधव साहेब आहेत, ओमकारजी माने, विशालजी शिंदे, बंटी दादा कांबळे त्या ठिकाणी आहेत. हाईट ज्यांची जास्त आहे ते जरा मागे थांबा. काही नाही, बसून घ्या खाली. चला ट्रॉफी घ्या. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण देऊया, क्रिस्टल ट्रॉफी. येस, आदित्य भरत जाधव साहेब त्या ठिकाणी जॉईंट होतात. जोरदार टाळ्या स्पार्टनसाठी. शौर्य प्रतिष्ठान लीग पर्व क्रमांक 1 चा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो स्पार्टास. ही सर्व क्षणचित्र आपण कॅमेऱ्याच्या सहाय्याने कॅप्चर करतोय, युट्यूबच्या माध्यमातून कॅप्चर करतोय. अतिशय सुंदर, रेखीव आणि मनमोहन करणारी, ही मनमोहित करणारी दृश्य आपण पाहतोय. चला थोडंसं सांभाळून. चला एक विशेष पारितोषिक आपण या ठिकाणी प्रदान करतोय, खास SBL ग्रुप कडनं आणि प्रणव कडून हे पारितोषिक असणार आहे. असं पारितोषिक की जी व्यक्ती सीवूड्स बॉक्स क्रिकेटमध्ये खरं तर नेहमीच ज्यांची मागणी असते, आणि सीवूड्स बॉक्स क्रिकेट म्हटलं की दादा अतिशय त्यांना वेळ देण्याचं काम करत असतात. आणि त्यांच्यासाठी जेव्हाही कधी गरज भासेल, कुठलाही इव्हेंट असेल, ट्रॉफी इनॉग्रेशन असेल, की दादांना एक फोन करावा आणि दादा हाकेला धावून यावे. म्हणून SBL ग्रुप कडून आणि त्याचबरोबर खास करून प्रणव कडून त्याला जे लकी ड्रॉ मध्ये बोट कंपनीचे इयरबड्स लागलेत ते अमर भोईर सरांना ते डेडिकेट करतायत. अमर भोईर सर या. अमर दादा, जोरदार टाळ्या अमर दादासाठी. तुम्ही हा चेहरा नेहमी पाहत असाल सीवूड्स क्रिकेटमध्ये, आणि प्रणव कडनं हे बोटचे एअरपॉड्स अमर दादाला डेडिकेट केले जातात. जोरदार टाळ्या अमर दादासाठी झाल्या पाहिजेत. चला, नाव इट्स टाइम फॉर चॅम्पियन टीम अँड द सेलिब्रेशन विल बी बिग बिग अँड बिग. चला मेडल्स परिधान करून घेऊ आपण. चॅम्पियन टीम कॅश प्राइज ऑफ 15,000 समर्थ 11. चला या, थोडं खाली सांभाळून या. फक्त इलेक्ट्रिक फटाके आपण या ठिकाणी इन्स्टॉल केलेत. चला सर्वांनी या. चॅम्पियन टीम सर्वप्रथम मेडल आपण परिधान करतोय. आदित्य भरत जाधव साहेब, ओमकार एकनाथ माने साहेब, गणेश दादा कांबळे, वृंदा देखील पुन्हा एकदा तिकडे जॉईंट होते. आणि आता इथे अतिशय मनमोहित करणारा खरं तर फायरवर्क शो आपल्याला पाहायला मिळणार आहे, तो आपण मिस करू नका नक्कीच. इलेक्ट्रिक फायरवर्क शो. चला चॅम्पियन टीम समर्थ 11 मेडल परिधान करून घ्या आणि तुम्ही पहिले सेटल होऊन घ्या. इथे ज्यांची हाईट कमी आहे त्यांनी फ्रंटला बसून घ्या. मी ताईंना विनंती करतो, ताई आपणही जॉईंट व्हा. ताईंना फ्रंट मिडलला थोडी जागा द्या, ओमकार दादांच्या बाजूला. येस ताई या, स्नेहल ताई देखील जॉईंट होतील. चॅम्पियन टीम आता इथे मात्र आकर्षक अशा फायरवर्क शो आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांनी पहिले सेटल होऊन घ्या, कारण हे सर्व दृश्य आपण ड्रोनच्या सहाय्याने देखील कॅप्चर करणार आहोत. चेतन ऑल सेट? चेतन ऑल सेट आहे ना?
त्यांना सेटल होऊ द्या सर्वप्रथम. चला एकदा जोरदार टाळ्या. चॅम्पियन टीम समर्थ 11 शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा मानकरी ठरलाय. यस चेतन. गणपती बाप्पा. चला चॅम्पियन टीम समर्थ 11 एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि अशा रीतीने आपण पाहतोय पहिल्या पर्वाचा चॅम्पियन ठरला तो समर्थ 11. आणि यस समर्थ 11 चे कॅप्टन हेमंत वाक्षे यांच्या समवेत ट्रॉफी देऊन आपण पाहतोय एक ऑफिशियल फोटोशूट. स्नेहलताई देखील जॉईन होत आहेत. यस चॅम्पियन टीमचा कॅप्टन आपले दादा फोटो. यश. चला अशा रीतीने शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीगचं पहिलं पर्व संपन्न झालं. या स्पर्धेमध्ये आम्हाला घटक बनवलं. 3 दिवस समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही बंटी दादा आपलं सीवूड्स बॉक्स क्रिकेट ग्रुप सर्व सदस्यांचं आयोजक ओमकारदादा माने स्नेहलताई आणि शौर्य प्रतिष्ठानचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. नजर चुकीने जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर आम्ही मात्र दिलगिरी व्यक्त करतो आणि ही स्पर्धा याच ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. ज्या पद्धतीने ओमकारदादांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये ही स्पर्धा कंटिन्यू राहील आणि नेहमीच आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच आणि शुभरात्री.